तर मित्रांनो, द फूड मिस्ट्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 कांदी, 1 टमाटर, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा तुकडा आल्याचा। हे सगळं आपण धुवून स्वच्छ करून घेतले। त्या व्यतिरिक्त आपण जी 2 कांदी घेतले त्यातला आपण 1 कांदा बारीक चिरून घेतलाय आणि ह्या 225 ग्राम शेंगा आहेत त्या आपण कापून त्याची सालं सोलून घेतली आहेत। आता आपण जे टमाटर घेतले त्याचे आपण 4 तुकडे करून घेऊया। सालं सोलून घेतलीत की शेंगा ज्या आहेत त्या कडवट लागत नाहीत। या टमाट्यांची आपण 4 तुकडे करून घेतलेत। त्याच्या व्यतिरिक्त आता जो राहिलेला 1 कांदा आहे त्याचे सुद्धा आपण 4 तुकडे करून घेऊया। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतले, त्या भांड्यात आपण केलेली कांद्याचे तुकडे घालूया। सोबत आपण घातले त्यात टमाटरचे तुकडे। आता यात आपण 4-5 लसणाच्या कळ्या घालूयात। आपण घेतलेला छोटा आल्याचा तुकडा घालूया। त्या व्यतिरिक्त आपण यात अर्धा चमचा जिरं घातले, 1 तेजपान घातले, 4 ते 5 आपण यात काळे मिरे घातलेत। त्या व्यतिरिक्त 1 दगडफूल आपण यात घातले, 1 मोठी इलायची घातली आहे। त्या व्यतिरिक्त आपण 1 मूठभर कोथिंबीर घेतलाय, तोही यात मिक्सरच्या भांड्यात आपण ॲड केलाय। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र वाटून घेऊया। हे सगळं मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचे सो दॅट त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाडसरपणा राहू नये आणि ते खाताना तुमच्या दाताला येऊन चवची भाजी। आता आपल्याला गॅसवरती 1 कढई ठेवून घ्यायची आहे। या कढईला थोडं गरम होऊ द्यायचे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचे। तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं आणखी सुद्धा तेल घालू शकता। एकदा तेल गरम झालं की यात कांदे घालून घ्यायची। आपण बारीक जी कापून घेतलीत मगाशी ती कांदी आपण यात घातली आहेत। ही कांदी छान करपूस थोडं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायची। एकदा कांदी भाजून झाली, तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग थोडा गुलाबीसर होत चालला आहे आणि कडेला तो थोडा जळायलाही लागला आहे। सो एकदा कांदा भाजून झाला की त्यात आपण जे वाटून घेतलं आहे मिक्सचर ते मिश्रण आपण घालूया। तो मसाला आपण घालूया। हा मसाला मी पूर्ण नाही घातला आहे, हा मी जी भाजीचा चमचा आहे त्यांनी 2 किंवा 2 चमचे मसाला घातला आहे। तुम्ही वाटल्यास कमी किंवा जास्त तुमच्या चवीप्रमाणे करू शकता। हा मसाला तेलात छान भाजून घ्यायचा आहे। जेवढा आपण केला आहे तेवढा पूर्ण मसाला एका भाजीला सहसा लागत नाही, कारण की आपण इथे फक्त 250 ग्राम भाजी करतो आहे, त्याच्यामुळे अर्धा मसाला पुरेसा होतो। हा मसाला नीट रंग बदलेपर्यंत हळूहळू हलवत भाजून घ्यायचा। तेलात एकदा मसाला छान झाला की त्याचं तेल सुटतं, मसाल्याचा रंग बदलतो आणि तो तुम्ही बघू शकत असाल। या मसाल्यात मी फार पाणी ॲड केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे अगदी सहज आणि अगदी लवकर मसाल्याचं तेल सुटायला लागलं आहे। तुम्हाला कडेला तेलही दिसत असेल। आता यात बाकी राहिलेली मसाले आपण ॲड करून घेऊया। सो मी इथे अर्धा चमचा हळद, ॲक्च्युली ही अर्धा चमचापेक्षाही कमी हळद आहे, 1 चमचा तिखट, आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आहे। तुम्ही चिकन मसालासुद्धा यात ॲड करू शकता। हा भाजीचा साधा मसाला आहे,
त्याच्या व्यतिरिक्त आपण इथे एक चुटकीभर किंवा एक चिमूटभर हिंग टाकूयात. हिंगाने डायजेशनला हेल्प होते आणि हिंग चवही इम्प्रूव्ह करतं. सो आपण इथे एक चिमूटभर इतकं हिंग घातले आणि आता ही सगळे मसाले आपण एकत्र करून घेऊया. मसाले एकदा छान एकजीव झालेत की यात आपण बघता येईल मसाल्याचा रंगही छान आला आहे आणि मसाले छान एकत्र झाले आहेत. आता आपण यात मीठ घालूया. सो इथे आपण 1 चमचा इतकं मीठ घेतलं आहे. हे मीठ आपण यात घातलं की हे एकत्र करूया. मीठ घातल्यानंतर अगदी फटाफट असं शिजायला लागतं, मसाला व्हायला लागतो, लगेच व्हायला लागतो आणि तेलही लगेच तो मोकळं करायला लागतो. बघा तुम्हाला कडेला तेल दिसतच असेल. अगदी छान तर्री आली आहे भाजीला. मी जरा तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवेल. बघा मसाला छान झाला आहे. आधीमध्ये याला ढवळा सो दॅट तो लागणार नाही खाली. आता आपण झूम करून बघूया. बघा तुम्हाला किती छान कडेला तेल सुटलेलं दिसतंय. हा मसाल्याचा रंगही चेंज झाला आहे. असा रंग आला की तुम्हाला समजायचं की मसाला छान झाला आहे. आता हा मसाला झाला आहे. आता आपण यात शेवग्याच्या शेंगा घालूयात. आपण ज्या धुवून कडा काढून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत, आपण ज्या साली काढून ठेवलेल्या शेंगा आहेत त्या आपण यात घालूया. या शेवग्याच्या शेंगा घातल्या. या पूर्ण शेंगा यात घालून घ्यायच्यात एकाच वेळी आणि याला आता छान मसाल्याने कोट करून घ्यायचे. या सगळ्या शेंगा एकत्र मसाल्याने कोट करून घ्या. एक 5 ते 10 मिनटात या सगळ्या शेंगा मसाल्यात छान मुरतात. एकदा मसाल्यात छान मुरल्या की मग आपण यात पाणी घालूया. पाणी आपल्याला अंगापुरतं घालायचं आहे, बट शेंगा शिजाव्यात म्हणून जरा जास्ती पाणी घालतो आहे आपण यात. यात आपण 1.5 ग्लास पाणी घातलं आहे मी यात. म्हणजे आपल्याला एकंदरीत 250 ml पाणी घालायचं आहे. हा ग्लास जरा छोटा आहे त्याच्यामुळे 1.5 ग्लास, नाही तर मोठा ग्लास असला किंवा नॉर्मल साईजचा ग्लास असला तर 1 ग्लास पाणी पुरेसं होतं. एकदा नीट कढईच्या कडेचा मसाला काढून घ्यायचा आणि चमचाचाही मसाला काढून घ्यायचा आणि भाजी छान नीट ढवळून घ्यायची. एकदा हे झालं की मग आपण त्यामध्ये आपण भाजीला जरा उकळी येऊ देऊया आणि उकळी आल्यानंतर आपण भाजीला नीट कवर करून ठेवूया, झाकण लावून ठेवूया. झाकण लावून भाजी नीट 10 ते 15 मिनटं शिजली की शेंगा झाल्यासारख्या दिसतात. शेंगांचा कलर बदलतो आणि तसं दिसलं की आपण समजायचं की भाजी झाली आहे. आता बघा मी यात पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर एक 5 मिनटात माझ्या भाजीला बघा कशी छान उकळी आली आहे. आता एकदा भाजी उकळली की याला कवर करून ठेवणार आहे मी. याला लीड लावून ठेवणार आहे आणि एक 5 ते 10 मिनटानंतर भाजी बघा किती छान शिजली आहे. भाजीला छान तर्री आली आहे आणि अगदी मस्त स्वादिष्ट अशी भाजी झाली आहे. भाजीसोबत पोळी, काकडी, सॅलड तुम्हाला वाटेल तसं ताट तुम्ही तुमच्याजवळ सजवून घ्या आणि बघा किती मस्त अशी भाजी झाली आहे. तुम्हाला भाजी आवडली असेल तर नक्कीच मला कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. द फूड मिस्टेक